मी डॉक्टर विजयसिंह कल्याणराव भातलवंडे, MD पीडियाट्रिक, बालरोग तज्ज्ञ आणि नवजात शिशु तज्ज्ञ. ओमदादांनी हॉस्पिटलबद्दल, त्यांच्या मतदारसंघातील जे काही पेशंट आहेत त्यांना गरजेच्या ज्या काही गोष्टी सुविधा लागतात त्यांच्यासाठी आम्हाला मागच्या 5 वर्ष म्हणण्यापेक्षा अगोदरपासूनच त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात पाठबळ दिलेलं आहे आम्हाला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बाबा, कुठलाही त्यांच्या मतदारसंघातला पेशंट आमच्यापर्यंत आला तर दादा हे बघत नाहीत की तो माझा कार्यकर्ता आहे किंवा नाही आहे कार्यकर्ता, तर ते डायरेक्टली म्हणतात की हा माझ्या मतदारसंघातला पेशंट आहे, तुम्ही त्याची जेवढी मदत करता येईल तेवढी करा. एक ढगे म्हणून पेशंट होता, पाथरूडचा भागातला पेशंट आहे ते. त्याच्या घरातले, त्याचे वडील, त्याचा मोठा भाऊ आणि तो स्वतः आजारी होता. आता तो छोटा बाळ होता, तो 9-10 वर्षाचा होता, त्यामुळे तो माझ्याकडे ॲडमिट होता. तर 7 दिवस, 7 ते 8 दिवस तो पेशंट फक्त दादा म्हणलेत म्हणून मी इथं ठेवला होता. तो पेशंटसुद्धा व्हेंटिलेटरवर होता. एवढी मोठी मदत म्हणजे, आणि त्या पेशंटचा एकही नातेवाईक माझ्याकडे अप्रोच झाला नव्हता, पण दादा अप्रोच झाले होते की बाबा डॉक्टर साहेब हा पेशंट माझ्या मतदारसंघातला आहे, तुम्ही ह्या पेशंटला व्यवस्थित करा, त्याचं बिल वगैरे काय होईल ते आपण नंतर बघू म्हणलं. आणि विशेष म्हणजे त्या घरातला तो एकटाच मुलगा जिवंत आहे सध्या. एक खासदार म्हणून जे आमच्या अपेक्षा असतात की बाबा आम्हाला अडीअडचणीमध्ये मदत करा. कुठल्या पेशंटच्या बाबतीत अडचणी असेल, कधी पेशंटला इथपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ॲम्ब्युलन्स अवेलेबल करणं, ह्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दादा पर्सनली स्वतः बघतात, किंवा त्यांनी कमीत कमी असे पार्ट्स तयार करून ठेवलेले आहेत, अशी माणसं करून तयार करून ठेवलेले आहेत की ते काम तिथल्या तिथे लगेचच होऊन जातं. आपला क्वेश्चन कधीच छोटा आणि मोठा नसतो, प्रत्येक क्वेश्चन हा आपलाच आहे आणि तो मोठाच असतो, बरोबर आहे. कुठल्याही माणसाला समजा अडचण आली, त्याच्यासाठी काम करणारा खासदार हा आपला खासदार. दादांमध्ये सगळ्यात चांगली गोष्ट आहे की ते डायरेक्ट कनेक्ट टू पीपल आहेत. जे बाकीचे खासदारांबाबतीत प्रॉब्लेम हा होतो की आपल्याला तो खासदार आहे आणि तो 5 वर्षानंतरच माहीत होतो की आपला हा खासदार आहे. तर दादांचं तसं नाही आहे, 5 वर्षातल्या प्रत्येक दिवशी ते खासदार आहेत आपले. दादांच्या अथक प्रयत्नाने सरकारी मेडिकल कॉलेज आलेलं आहे धाराशिवमध्ये, आणि दुसरी गोष्ट तिथं पेशंटचं खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. आणि उस्मानाबादच नाही, उस्मानाबादला आम्ही कनेक्टेड बार्शी आहोत, तिकडून उमरगा आहे, नंतर तुमचे लातूरचा मुरुडपर्यंतचा भाग आहे. तर जे समजा आता CT स्कॅन करायचा आहे पेशंटला किंवा एखादा MRI करायचा आहे, तर त्या मशिनरी तिथं अवेलेबल असणार आहेत. ज्या गोष्टीला तुम्हाला बाहेर 4-5 हजार रुपये लागणार आहेत, ती गोष्ट तुम्ही 100-150 रुपयामध्ये तिथं करू शकता. फ्लोअरवर क्वेश्चन विचारण्यामध्ये दादांनी आत्तापर्यंत जवळपास 163 क्वेश्चन विचारलेले आहेत तुमचे. प्रत्येक खासदाराला, ज्याला भारताचं प्रतिनिधित्व करायचं असतं, त्या प्रत्येक खासदारांनी जास्तीत जास्त 30 किंवा 40 क्वेश्चन विचारलेले आहेत. सगळ्यात जास्त महाराष्ट्रातून क्वेश्चन विचारलेला खासदार. त्यांनी आत्तापर्यंत शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे, 2 वेळेस आमच्या डॉक्टरांचे प्रश्न मांडलेले आहेत. आपल्याला खासदार आपल्या सेवेसाठी पाहिजे असतो. खासदार ही पदवी नाही आहे, खासदार हे जनतेचं लोकप्रतिनिधित्व करणारा माणूस आहे. तो माणसात असला पाहिजे. कमीत कमी 2 लाख मताधिक्याने त्यांनी निवडून आले पाहिजेत. आता गेल्या वेळेसचा आकडा मला माहीत नाही, पण माझा एक खासदार कसा असला पाहिजे त्याचं एक आदर्श आणि उत्तम उदाहरण म्हणजे ओमदादा निंबाळकर. धाराशिव मतदारसंघाच्या उन्नतीसाठी मशाल या चिन्हासमोर बटन दाबून ओमदादांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावे. कामदमदार ओमदादा पुन्हा खासदार.